राधानगरी तालुक्यातील अनेक गावात देशी विदेशीसह गावठी दारू आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे। गावागावातील चौकात आणि मराठी शाळेशेजारी असणाऱ्या टपऱ्यांवर अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत। राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय। त्यामुळे गावठी दारू जोमात आणि पिणारे कोमात अशीच परिस्थिती राधानगरी तालुक्यात तयार झाली आहे। राधानगरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून देशी विदेशीसह गावठी दारूची विक्री जोरात सुरू आहे। कोणतीही परवानगी नसताना हे अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत। परिणामी तालुक्यात गुन्ह्याचं प्रमाण वाढलंय। गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी केल्या जातात, मात्र स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतंय। भल्या पहाटे अनेक गावात गावठी दारूचे पाऊच राजरोसपणे पोच केले जातात। राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय। संबंधित विभागाला आम्ही एंट्री म्हणजे हप्ता देतो, त्यामुळे आमचं कुणी काहीच बिघडवू शकत नाही असा आविर्भाव गावठी दारू विक्रेत्यांचा असतो। अनेक गावातील चौकात आणि मराठी शाळेजवळ तसंच रहदारीच्या ठिकाणी अगदी बिनधास्तपणे गुटखा विक्री केली जाते। कर्नाटकातून येणाऱ्या या गुटख्यावर कारवाई होत नाही। एकूणच गावठी दारू, गुटखा आणि इतर अवैध व्यवसायांमुळे राधानगरी तालुक्याची मूळ ओळख पुसली जाऊन अवैध व्यवसायाचा तालुका म्हणून राधानगरीची नवी ओळख तयार होऊ नये, भावी पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे।